चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस, तर आजचं थंबनेल बघून तर तुम्हाला कळलंच असेल की आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे. तर येस, आज आम्ही तुम्हाला कम्प्लीट डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी शेअर करू. आमच्या वेडिंगपासनं नाही, आमच्या रोका सेरेमनीपासून तर रिसेप्शनपर्यंत आम्ही कुठनं कॉस्ट्युम्स घेतले, आम्ही कसे वेअर केले आणि ज्वेलरी कुठून घेतली ते सगळं, आज त्या सगळ्या लिंक्स आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू. बिकॉज हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता आम्हाला. येस, बिकॉज जे काही आमचे लग्नाचे कपडे होते, दीपालीचे हळदीचे कपडे होते, तर त्याच्यावर भरपूर लोकांनी रिक्वेस्ट केली की हे तुम्ही कुठनं घेतलं आहे, कसं घेतलं आहे आणि कसं तुम्ही ऑर्गनाईज केलं आहे. तर जर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी यामध्ये तुम्हाला मिळेल. आणि आमच्या वेडिंगचे फोटोज खूप व्हायरल झाले होते. हां, वेडिंगचे फोटोज व्हायरल झाले होते. आम्ही आमची इंस्टाग्राम प्रोफाईल सुद्धा पब्लिक केली होती आणि ड्यू टू सम रिझन आम्ही परत ते प्रायव्हेट केली. हां, तर येस, बट आता परत एक नवीन सुरुवात झालेली आहे ब्लॉगिंग थ्रू. तुमच्या प्रेमामुळे आम्ही सगळं करू शकत आहे. तर येस, तुम्हाला ज्या काही गोष्टी आमच्याकडनं पाहिजे असेल ब्लॉगमध्ये किंवा इन टर्म्स ऑफ एनी हॉल्स, जसं तुम्ही मागे रिक्वेस्ट केलं होतं ज्वेलरी रिलेटेड, त्याच्यानंतर साडी रिलेटेड, तर दीपालीने ते ब्लॉग तुमच्यासोबत तसे शेअर केले. तर असेच तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट करत राहा, आम्ही मॅक्सिमम कंटेंट तुमच्यासाठी असंच घेऊन येऊ. आणि जर कुठले पण माझा ड्रेस तुम्हाला आवडले, झियानाचा आहे, प्रणवचा, जर तुम्हाला कोणत्याही लिंक्स हवे असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न तुम्ही ठेवा, जेणेकरून ते आम्हाला पण सोपं पडेल की एक्झॅक्टली तुम्हाला काय पाहिजे. आणि बरेच लोक आहेत ते आता आम्हाला बघत आहे पण तरी चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे, तर प्लीज तुम्ही चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. जे होता आमचा सगळ्यात फर्स्ट इव्हेंट म्हणजे तो होता आमचा टिळक सेरेमनी, ज्याला रोका सेरेमनी म्हणतात आणि साखरपुडा म्हणतात आपल्या मराठी लोक, महाराष्ट्रात साखरपुडा म्हणतात. तर आणि मी सगळ्या फोटोज व्हिडिओज साईडला पेस्ट करेल, जेणेकरून तुम्हाला पण कनेक्ट होईल सगळ्या गोष्टी. तर येस, ही साडी जी मी वेअर केलेली आहे पिंक कलरची, ही मी कॅलकटावरून घेतलेली होती. तर बिकॉज माझ्या भावाचं लग्न जस्ट 8 days बिफोर झालं होतं. आमच्या साखरपुड्याच्या 8 दिवसाआधीचं लग्न आहे त्याचं. म्हणून मग जेव्हा आम्ही त्याच्या लग्नाची शॉपिंग करायला कलकत्ताला गेलो होतो तेव्हाच पण मी ती साडी घेऊन ठेवलेली होती. असं काही नव्हतं की ह्या सेरेमनीसाठी म्हणून नाही, एक्स्ट्राच्या मी घेऊन ठेवल्या होत्या. आणि भरपूरशा लोकांना माहिती आहे आमचं वेडिंग म्हणजे हे लॉकडाऊन वेडिंग होतं. आमचे सगळे इव्हेंट्स हे लॉकडाऊनच्या फेजमध्ये झालेले आहे. जर लॉकडाऊन ओपन पण झाले होते पण भरपूरसे रेस्ट्रिक्शन्स होते, त्याच्यामुळे आम्ही आमच्या जवळचे नियर फ्रेंड्स पण नाही बोलवू शकलो. तेव्हा लिमिटेड होते, अबाव 100 तुम्ही बोलू नव्हते शकत, तर त्या 100च्या रेंजमध्ये आमचं लग्न झालंय. पण एकाच फॅमिलीमध्ये तुम्हाला माहिती आहे 200+ लोक असतात, पण स्टील ते मॅनेज केलं आम्ही. झालं. आणि प्रणवनी जो वेअर केलेला ड्रेस आहे तो आम्ही आशिष एनिक्स मधनं घेतला होता आणि गोल्ड व्हाईट कलरचं त्याचं हे होतं, कुर्ता पैजामा होता क्रीमिश कलर आणि नेहरू जॅकेट. आम्ही तो म्हणजे दोन्ही आम्ही कुर्ता पण आणि जॅकेट पण आम्ही आशिष एनिक्स मधनं घेतलं होतं. आणि कोल्हापुरी जी चप्पल होती ती महालवरनं घेतली होती एका शॉप मधनं, तिथे स्वस्त अमाऊंट मध्ये. म्हणजे जर तुम्ही आशिष एनिक्स मधनं बाहेर निघाल्याबरोबर लगेच लेफ्ट हँड साईडला चिपकून शॉप्स आहेत, पूर्ण 3-4 शॉप्स आहेत, फक्त कोल्हापुरी फुटवेअर्स मिळतात, म्हणजे मोठ्यांपासून तर लहानांपर्यंत. आणि त्यांच्या क्वालिटीज अप्रतिम क्वालिटी असते त्यांच्या फुटवेअरची. इव्हन तुम्ही बार्गेन करू शकता तिथे, हाफ प्राइस मध्ये देतात ते फुटवेअर, जे सांगतात त्या किमतीपेक्षा कमी किमतीत देतात. तर प्रणवच्या सगळ्या फुटवेअर्स तिथल्याच आहेत. सेकंड इव्हेंट होता त्याच्यानंतर आमचा, तो होता आमचं डिरेक्टली एंगेजमेंट होती ऑक्टोबरमध्ये. कलरचा गाऊन आहे तो मी ऍक्च्युली सेम परत आमचं टिळक सेरेमनी झाली आणि परत लॉकडाऊन लागल्यामुळे आम्ही कुठेच ट्रॅव्हल करू शकत नव्हतो. इव्हन नागपूरमध्ये शॉपिंग करायचीच नव्हती, बिकॉज काही मला थोडं डिफरंट घालायचं होतं सगळ्या फंक्शन्स मध्ये, जेणेकरून ते सेम नको वाटायला. तर तो रेड गाऊन मी चंदीगड वरून घेतलेला आहे, पण ती शॉपिंग व्हर्च्युअली झालेली आहे. माझी एक फ्रेंड राहते चंदीगडला, तर तिने मला ते ड्रेसेस ती वेअर करून ती मला फोटोज व्हिडिओ कॉल करून ते सगळं माझ्याबरोबर शेअर करायची आणि मी इथून फायनल करायची सगळं काही. तर त्या शॉपचं नाव आता असं आहे की ते शॉप क्लोज झालेलं आहे चंदीगडचं, तर म्हणून मग त्याचं नाव शेअर करून काही अर्थ नाही. पण तुम्हाला काइंड ऑफ रिलेटेड तसेच क्लोथ्स तिथे मिळेल चंदीगडला जर तुम्ही जाल, बिकॉज पंजाबी लोक त्याच टेस्ट मध्ये घालतात सगळं काही.
आपल्याकडे नाही मिळत, आणि ते पण इतक्या कमी किमतीमध्ये तर नाहीच मिळणार. मला ते खूप कमी किमतीत पडलेला होता तो ड्रेस. लोकांनी प्रोडक्ट खूप वेगळ्या याच्यावर केला होता तो, की 40-50,000चा असेल, पण नाही, तो एकदम हाफ प्राइस मध्ये होता. तर आणि त्याच्यावर घातलेली जी पूर्ण मी एडीची ज्वेलरी घातलेली आहे व्हाईट स्टोन मध्ये, ते सगळं मी इतवारी मधनं घेतलं. इतवारीमध्ये 2-3 शॉप्स आहेत, जसं विशाल, आणखी 1-2 शॉप आहे, मी सगळे मेन्शन करेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तुम्ही तिथनं घेऊ शकता. खूप सुंदर अशी ज्वेलरी तिथे मिळते. आणि प्रणवचा जो ड्रेस होता व्हाईट कलरचा, हा परत आम्ही आशिष एनिक्स मधनच स्टिच करून घेतला. आलिशान, ओके, सॉरी, तो आलिशान मधनं स्टिच करून घेतलेला होता. तो कम्प्लीट व्हाईट आहे, तुम्ही पिक मध्ये बघू शकत आहे. आम्हाला कॉम्बिनेशन असं ठेवायचं होतं, आणि कलर कोणत्याच इव्हेंट मध्ये आम्हाला रिपीट नव्हते करायचे, तर आम्हाला सगळ्या गोष्टी प्रिसाइजली सिलेक्ट करायच्या होत्या. त्यामुळे मी ह्या ड्रेसची इथे सिलेक्शन केलेली होती. आणि येस, आणि आता याच्यानंतरचा आमचा फंक्शन होता तो होता डिरेक्टली मेहंदीचा. तर मेहंदीमध्ये जो पिंक कलरचा ड्रेस घातलेला आहे तो मी इंडिया ब्रँड वरून घेतलेला आहे. त्यांची एक ऑफिशियल वेबसाईट आहे, मी सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, तुम्ही तिथनं परचेस करू शकता. मी ह्या स्पेसिफिक ड्रेसची लिंक नाही देणार, बिकॉज आता त्याला 3 to 4 इयर्स झालेले आहे, तर मला नाही माहिती ती आता अवेलेबल आहे नाही ती डिझाईन, मी चेक नाही केलं. पण काइंड ऑफ रिलेटेड असे ड्रेसेस तुम्हाला तिथे मिळेल. आणि हा ड्रेस पण खूप स्वस्त झालेला होता माझा, मला वाटते 1500-1600 च्या रेंज मध्ये होता हा ड्रेस. आणि त्याच्यावर जे मी इथे घातलेली आहे माथापट्टी जी घातलेली होती मी, ती पायातली चाळ होती. तेव्हा मी जुगाड केलेला होता. ऍक्च्युली मला काही वेगळं घालायचं होतं, पण मला ते भेटलंच नाही, म्हणून मग मी जी लग्नाच्या दिवशी जी माझ्या पायात मी पेंजन घातली होती ती मी डोक्याला लावलेली होती, आणि 2 वे टेप्सनी सगळे चिपकवलं होतं इथे इथे आणि इथे. तरी अशी क्रिएटिव्हिटी आणि वेळेवर इनोव्हेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते कोणाला कळलंच नव्हतं की ते ऍक्च्युअली तर मलाच तू आता सांगितलं तर मला आता माहित झालं. आतापर्यंत मला वाटत तिने ते केलेलं आहे. बट येस, तुम्ही कपडे घेऊन गेलो पण सगळ्या गोष्टी तुम्ही अरेंज करून घ्या, आणि वेळेवर एखादी गोष्ट अवेलेबल नसेल तर असा जुगाड करणं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि त्याला त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण जे म्हणतो ना स्किल आहे बा किंवा नॉलेज आहे त्या गोष्टींबद्दल, ते तर हे आहे. येस, आणि मग त्याच्यानंतर दुपारी फोटोशूट साठी मी परत ज्वेलरी चेंज केली होती. जे हातामध्ये मी घातलेली आहे फ्लोरल मध्ये ज्वेलरी आहे, ते मी एक लोकल, बिकॉज मी एका प्रॉपर शॉप मध्ये विचारलं, जसं इंस्टाग्रामवर भरपूरशी पेजेस आहे जे तुम्हाला फ्लोरल ज्वेलरीज बनवून देतात, पण त्याची प्राइस ते खूप हाय सांगत होते, म्हणून मी एका लोकल फ्लोअरवाल्या शॉपकडे मध्ये गेली, आणि जे आपले हार फुलं हार जे बनवून देतात ना त्यांच्याकडे गेली, हारवाले दादा, आणि त्यांना मी ती सेम एक्झॅक्ट तशीच बनवून मागितली. तर ते पण मला खूप स्वस्तात पडलं. तर तुम्ही पण असंच करा, बिकॉज जे इंस्टाग्रामवर पेजेस आहेत ते खूप महाग देतात त्या सगळ्या गोष्टी, आणि फक्त फोटोशूट्स करायला ते हार्डली 1-2 तासासाठी कामात येतं, बाकी त्याच्यावर काहीच कामात येत नाही. म्हणून त्या सगळ्या गोष्टींमध्ये पैसा न वेस्ट करता तुम्ही असा आपला पैसा वाचवू शकता, जसा मी वाचवला होता. आणि जो गोल्डन कलरचा जे वर घातलेला आहे तो टियारा होता. 2 टियारे होते माझ्या बहिणीच्या बेबी शॉवर मधले, त्याला आम्ही मर्ज केलं होतं आणि ते वेअर केलं होतं. मी काहीच नाही, मेहंदीमध्ये जस्ट एक ग्रीन कलरचा कुर्ता घातला होता, पायजामा घातला होता त्याची. आणि मी जी मेहंदी आर्टिस्ट बोलवली होती, नाही, मी एंगेजमेंट मध्ये जी मेहंदी लावली होती ती मी इतवारी मध्ये जाऊन लावली होती. माझ्याकडे त्याचा कॉन्टॅक्ट असेल तर मी नक्की शेअर करेन. आणि लग्नाची मेहंदी ही सुनीता धोटेनी मला लावून दिली होती. तर तिला नागपूरमध्ये सगळेच जण ओळखतात, बिकॉज तिचं गिनीस वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नाव वगैरे आहे. तर मी तिचे पण सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला देऊन देईन. ती ताई खूप सुंदर मेहंदी अशी लावून देते. ओव्हर चार्ज करते ती, थोडं चार्ज घेईल तुमच्याकडनं, पण मेहंदी अप्रतिम लावून देते. म्हणजे तसं तुम्हाला कोणीच नाही लावून देणार म्हणजे टिल डेट मला तसं कोणीच नाही मिळालं. माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस पण तीच आलेली होती लावायला. तर येस, आणि झालं ना. आणि तू नॉर्मल सांगितलं ना. त्यानंतर हळदीचं. तर हळदीमध्ये पण असं झालं होतं की तो जो ड्रेस आहे तो पण मी एक लोकल शॉप मधनं फॅब्रिक घेतलेला होता, आणि तो मी स्टिच करून घेतलेला आहे. पण ते स्टिचिंग सेम चंदीगड वरून करून आलेली आहे, जिने मला
एंगेजमेंटचा ड्रेस पाठवला. तिलाच मी बोलली, तिला मी फक्त डिझाईन शेअर केल्या आणि तिने एक्झॅक्ट तो तसा ड्रेस मला स्टिच करून पाठवला. आणि मी इथून सगळे मेजरमेंट तिला देऊन दिले होते. जिने मला माझे ब्लाऊज स्टिच करून दिले होते तिच्याकडनं मी जाऊन पूर्ण मेजरमेंट घेतले होते आणि ओव्हर कॉल मी तिला सगळे मेजरमेंट शेअर केले होते माझे, आणि त्याच्या अकॉर्डिंग तिने मला ते सगळं कस्टमाइज करून पाठवलं होतं. नेहमी जे आता दीपालीने तुम्हाला सांगितलं की तुम्ही एक कपडा घ्या, त्याला तुम्ही स्वतःच्या इनोव्हेशन किंवा तुम्ही एखादी इंस्टाग्रामवर डिझाईन बघितली असेल, तसं तुम्ही टेलरला जाऊन सांगा किंवा तुमच्या बुटीकवाल्याला जाऊन सांगा, तर तो प्रॉपरली तसंच डिझाईन करून देतो. याच्यामुळे आपला पैसा भरपूर वाचतो. जर तुम्ही तोच ड्रेस जर रेडीमेड घ्यायला जाल तर तो तुम्हाला 2 to 3 टाइम्स हायर नोटवर मिळेल. तर हा एक डिफरन्स आहे, हा तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचा. म्हणजे ट्राय करा की जास्तीत जास्त जे लोकल टेलर असतात ना आपले, जे आपले युजली आपले डेली जे ब्लाऊज वगैरे स्टिच करून देतात ते खूप सुंदर स्टिचिंग करून देतात आणि अगदी कमी पैशामध्ये त्या सगळ्या गोष्टी बनवून निघतात. बिकॉज ह्या सगळ्या फंक्शन मध्ये जे कपडे असतात ना ते डबल रिपीट नाही करू शकत आपण. म्हणजे कुठे घालणार ना तसे फंक्शन्सचे आता ते कपडे कुठे घालणार मी, घरच्याच फंक्शन्स मध्ये आपण घालू शकतो. ते पण जेव्हा घरचे क्लोज असले की आपल्याला असं वाटतं की तेव्हा आपल्याला नवीन घालायचं, स्पेशली गर्ल्स सोबत होत. तर येस. आणि माझा हळदीचा प्रणवचा जो ड्रेस होता येल्लो कलरचा, तो पण मी चंदीगड वरूनच बोलवला होता अकॉर्डिंग टू हिज साईज. आणि जी मी हळदीच्या दिवशी जी ज्वेलरी घातलेली आहे ती सेम मी यूज केलेली आहे, रियूज केलेली आहे. ती माझ्या बहिणीने तिच्या 7व्या महिन्यात घातली होती आणि ती सेम ज्वेलरी मी माझ्या हळदीला घातली. बिकॉज ती ज्वेलरी खूप महाग मिळते आणि माझ्या ड्रेसच्या कॉम्बिनेशनला ते ऍक्च्युअल मध्ये फिटोफिट बसत होतं. तर म्हणून मग मी तिथे पण माझे पैसे वाचवले आणि तिथे पैसे भरपूर वाचवले. तिथली ज्वेलरी मी तिथे म्हणजे तिची 7 मंथचा तिचा जो बेबी शॉवर झाला होता ती ज्वेलरी मी माझ्या हळदीला यूज केली. आणि थोडंफार चेंजेस म्हणजे द्यायला की जेणेकरून ते लक्षात नाही आलं पाहिजे. म्हणजे मी हेअरस्टाईल वर जे माझे बटरफ्लाईज लागले, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, त्या बटरफ्लाईज मी कस्टमाइज करून घेतलेल्या होत्या. तर ते मी कस्टमाइज जिथनं केले होते. माझी एक फ्रेंड आहे एकता म्हणून, तिने मला ते पाठवले होते. तिचं खूप सुंदर एक पेज आहे इंस्टाग्रामवर, मी ते तुमच्या बरोबर शेअर करेल, तुम्ही तिथनं तिच्याकडनं पण ऑर्डर करू शकता. तर मी तो एक वेगळा ट्विस्ट दिला जेणेकरून लोकांचा जे हायलाइट पॉइंट होता ना तो माझ्या हेअरस्टाईलवर गेला, माझ्या रिव्हर नाही गेला. म्हणजे ते कळलंच नाही कोणाला की ही रिपीट झालेली आहे म्हणून विदिन 6 मंथ्स. आणि फुटवेअर जी होती ती पण मी घरी स्वतः कस्टमाइज केलेली आहे. बिकॉज खूप सारे पेजेस आहे इंस्टाग्रामवर पण ते भरपूर महाग देतात. 4000 5000च्या अबाउट स्टार्टिंग प्राइस आहे फुटवेअरची. त्यांच्या लग्नाच्या वेडिंगच्या ज्या फुटवेअर्स बनतात जसं ची चौका, आणखी काय म्हणते, मिस टू मिसेस समथिंग लाईक दॅट. तर अशा भरपूरशा फुटवेअर्स खूप महाग मिळतात. तर मी काय केलं होतं, माझ्याकडे कोल्हापुरी चप्पल होती. मी त्या कोल्हापुरी, माझ्याकडे मला नाही माहिती, फोटो मला बघावं लागेल, असेल तर मी नक्की शेअर करेल. कोल्हापुरी चप्पलवर मी सॅटिनचा पिंक कलरचं कापड घेतलं, त्याला बो शेप मध्ये मी कन्वर्ट केलं आणि ग्लू स्टिकनी मी ती पेस्ट केली होती फुटवेअरवर आणि त्याच्यावर लिहिलं होतं एका आणि एक मार्केटमध्ये बघाल तुम्ही जर क्राफ्टचं जर तुम्हाला नॉलेज असेल तर एक गोल्डन कलरची शीट मिळते, ती ब्रॉड असते, एवढी थिक असते तिला मी कट केलेलं होतं मिस आणि मिसेस. एका फुटवेअरवर मिस लावलं आणि एका फुटवेअरवर मिसेस लावलं. तर असं करून मी ती फुटवेअर कस्टमाइज केली होती आणि मला त्याची कॉस्टिंग मला फक्त 150 रुपये आली होती ते करायसाठी. तर येस, तर 4000 कुठे आणि 150 कुठे. आणि मग त्याच्यानंतर जसं माझी हळद झालेली होती त्याच्यानंतर नेक्स्ट डे मी ते रिमूव्ह केलं होतं आणि दुसऱ्या ड्रेसेसवर घालायसाठी मी ती युज करत होती. परफेक्ट. तर हे झालं हळदीचं. आणि नेक्स्ट संगीत. हा, सो संगीतचा ड्रेस हा मी मेटाफर स्टुडिओ मधून घेतलेला आहे. एक मोदी नंबर 2 मध्ये एक मेटाफर स्टुडिओ म्हणून आहे, त्यांच्याकडनं घेतलेला आहे मी तो ड्रेस. वरचं ते गोल्डन कलरचं टॉप, क्रॉप टॉप, आणि खालचं ती स्कर्ट होती फिश कट स्टाईल मध्ये. आणि माझा आशिष एनएक्स मधनं घेतलेला होता, तुम्ही बघू शकता. प्रणवचा रेड याच्यासाठी चूज केला होता बिकॉज माझं जे फिश कट मध्ये जे स्कर्ट आहे त्याच्यावर छोटे छोटे रेड कलरचे तुम्ही बघू शकता, रेड कलरनी डिझाईन केलेली आहे. ग्रीन हे प्रणववर सूट नसतं झालं, म्हणजे ते ऍज अ ग्रूम वाटलं नसतं, म्हणून मग तो एक छोटासा पॉइंट पकडून मी त्याला रेड कॉन्ट्रास्ट म्हणून थोडं कॉन्ट्रास्ट टाकलं होतं त्याला ड्रेस. तर असं ते संगीतचं झालं होतं आमचं.
ओके. लग्न म्हणजे हे सगळ्यात जास्त विचारलेलं आम्हाला आहे की तू साडी कुठून घेतली. तर मी साडी कुठून घेतलेली नाही आहे, ही मी कम्प्लिटली डिझाईन करून घेतलेली आहे. तर साडीचं फॅब्रिक जे आहे सिल्क मटेरियल मध्ये, कम्प्लीट प्युअर सिल्क मध्ये आहे. ते मी चंदीगड वरून मागवलं होतं. सेम जिने मला रिसेप्शन सॉरी एंगेजमेंटचा ड्रेस पाठवला होता, तिनेच मला सिल्क, फक्त मी तिला कलर सांगितला होता की पर्पल कलर मध्ये बघ. तर तर तिने मला ते सिल्कचं फॅब्रिक पाठवलं होतं 9.5 मीटर, आणि त्याच्यावर मी कम्प्लीट वर्क करून घेतलेलं आहे. तर ते वर्क पण मी मेटाफोर स्टुडिओ मधनच करून घेतलेलं आहे, ब्लाऊज आणि साडी दोन्ही याचं. आणि प्रणव, आणि माझा जो ड्रेस आहे हा आम्ही भरपूर ठिकाणी बघितलेला आहे. ते कुठलं स्टोअर होतं? द ग्रूम कल्चर. नाही, अजून त्याच्या अगोदर आपण कुठे बघितलं? टास्टा. हा, सगळ्यात अगोदर आम्ही रॉयल टास्टामध्ये रॉयल गेलो होतो. टास्टामध्ये. ते थोडे म्हणजे बजेटचे आणि ते खूप हायर कॉस्टिंगला होते. तर अजून आम्ही भरपूर शॉप्स तिथे बघितले. तर मला ग्रूम कल्चर मध्ये गौरव म्हणून ओनर आहे, त्यांच्यासोबत आमची भेट झाली. आम्ही त्यांना आमच्या गोष्टी शेअर केल्या, तिथे बघितले. भरपूर काही ऑप्शन्स होते तेव्हा, जेव्हा ट्रेंडिंग होते त्यावेळेला. तर हे जे तुम्ही पिक मध्ये बघू शकत आहात, तर हा तो ड्रेस मी तिथनं घेतलेला होता. जो माझा फेटा आहे, ती एक साडी आहे, आणि जो मी खांद्यावर, शेला आहे तो पण, ती पण ती पण साडी. त्याच त्यांनी दोन दोन सेम साड्या तशाच तिथनं पाठवलेल्या होत्या. आणि व्हाईट कलरचा काय म्हणतात का त्याला, तो कम्प्लीट सेटच होता. कम्प्लीट सेट कम्प्लीट होता. सेट होता तेव्हा, तेच ट्रेंडिंग. आणि चप्पल सुद्धा तुम्ही बघू शकत आहे, ती पण खूपच सुंदर आणि खूपच मजबूत आहे. म्हणजे आज पण ती त्या लेवलची आहे आज पण. त्यांनीच पाठवलेली आहे ती. त्यांनीच पाठवलेलं आहे. कम्प्लीट सेट आउटफिट होता. मध्येच ते सगळ्या गोष्टी आलेल्या होत्या. त्या ज्वेलरीज आल्या त्याच्यामध्ये, कमरेला बांधलेला पट्टा आहे, त्याच्यानंतर शेला, फेटा, एव्हरीथिंग. फुटवेअर, एव्हरीथिंग, पूर्ण अटायरच द ग्रूम कल्चर म्हणून आहे बिबवेवाडीला, पुण्याला. तिथनं ते आम्ही ऑर्डर केलेलं होतं. आणि मी जी लग्नाच्या दिवशी ज्वेलरी घातलेली आहे ती परत मी रियूज केलेली आहे. माझ्या बहिणीने तिच्या लग्नात घातलेली ज्वेलरी आहे ती, आणि ते कोणाच्याच लक्षात नाही आलं की ही ज्वेलरी रिपीट केलेली आहे. बिकॉज आमची मेकअप आर्टिस्ट पण सेम होती लग्नाच्या दिवशी. इव्हन तिच्या लग्नाचे मेकअप आर्टिस्ट आणि माझ्या लग्नाचे सेम मेकअप आर्टिस्ट, इव्हन तिच्या पण लक्षात नाही आलं. जेव्हा मी तिला बोलली की आंटी मैंने ये रिपीट की, शी वॉज शॉक की बापरे. छान सुंदर दिसत होते. जे एक मराठी लुक होतं ते, दीपाली ऍज अ मराठी जी बायको म्हणतो ना, ती दिसत होती, महाराष्ट्रीयन लुक. आणि ती ज्वेलरी मी मालाडवरून घेतलेली आहे, मुंबईवरून. आणि जी नथ मी घातलेली आहे ती मी इंस्टाग्रामच्या पेजवरून घेतली होती. पेजचं नाव होतं कलाकरी बाबा. तर मी याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, त्यांच्या प्रोफाईलची, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही. आम्ही भरपूर शॉप्स फिरलो पुण्यामध्ये जेव्हा आम्ही शॉपिंगला गेलो होतो फॉर नथ अँड ऑल. आम्हाला जसं पाहिजे होतं तसं नव्हतं मिळत, आणि कॉस्टली भरपूर होतं, आणि वेळ कमी असल्यामुळे आम्ही परत येऊन गेलो. नाहीतर आम्हाला त्यांना कस्टमाइज ऑर्डर द्यायचा होता. ते मग त्यांनी ती बनवून ती आम्हाला पाठवली असती. बट दीपालीने नंतर इंस्टाग्राम वरून ते पेज सर्च केलं आणि त्यावरनं तिने ऑर्डर केलं. म्हणजे जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर फक्त ते नाव लिहा आणि त्याचे हॅशटॅग जे असतात ते चेक करा. तुम्हाला सगळं अवेलेबल आहे इंस्टाग्रामवर, सगळं. म्हणजे मार्केटमध्ये, शॉपमध्ये जाऊन घ्यायची काहीच गरज नाहीये. द बेस्ट क्वालिटीमध्ये आणि द बेस्ट प्राइस मध्ये तुम्हाला इंस्टाग्राम मध्ये सगळं अवेलेबल आहे. तर येस, मी तिथनं ती बोलवली होती. प्रायर तुम्हाला 45 डेज बिफोर ऑर्डर द्यावा लागतो. तर मग ते तुम्हाला बनवून ते कुरिअर करतात. आणि बाशिंग बद्दल पण विचारलं होतं, तर बाशिंग पण एक 20 रुपयाचं हे मणीचं पॅकेट मिळतं मार्केटमध्ये, क्राफ्टच्या शॉपमध्ये. तर तिथनं मी ते पॅकेट घेतलं आणि मी प्रणवची आणि माझी सेम, जे मंगळसूत्र बनवून देतात ना, जे ज्वेलरी शॉपच्या बाहेर वगैरे बसले असतात, जर तुमचं मणींचं वर्क जे करतात, जर तुमचं नेकलेस तुटलं तर ते मागचा गोंदा वगैरे सगळं लावून देतात. ते त्यांनी आम्हाला ते 20-20 रुपयात ते बनवून दिलेले होत्या बाशिंग. तर येस. आणि आणखी काय राहिलं नाही ना. तुझी चप्पल? माझी चप्पल मोची ब्रँडची होती. त्याची लिंक मी देऊ शकत नाही, बिकॉज ऑलमोस्ट 3 ते 4 वर्ष आता होत आहे, तर ते प्रॉडक्ट आता अवेलेबल नसेल. पण हा, तुम्ही ब्रँड्सची नावं घेऊन तुम्ही सर्च करू शकता त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट्सवर. अदरवाईज भरपूरशे शॉपिंग साईट्स आहेत, तर तुम्ही तिथे पण चेकआउट करू शकता, तुम्हाला मिळेल जवळपास तसं काहीतरी. आणि मी जे बँगल्स घातले होते तर ते पण मी सगळे पुण्यावरून घेतलेले आहे, तुळशीबागेतनं.
भरपूर ज्वेलरी शॉप्स आहेत तिथनं. एक्झॅक्टली मला नाव नाही माहिती, मला रॅन्डमली एका शॉपमध्ये मिळाले आणि मी ते सगळे घेऊन घेतले होते. तर म्हणायचं तात्पर्य हेच झालं सगळ्यात शेवटी, रिसेप्शन बाकी आहे. बट त्या व्यतिरिक्त मी अगोदर बोलतो, माझी सगळी शॉपिंग मोस्टली नागपूरमधनं होती. दीपालीची नागपूरमधनं होती. हा. तिने मोस्टली पुणे, मुंबई किंवा कलकत्ता, चंदीगड, चंदीगड. कोलकाता किंवा दिल्ली इथनं तिचे सगळे गोष्टी आलेल्या आहेत. कारण तिला जसे पाहिजे तसे इथे अवेलेबल नव्हते. नव्हतं. Yes. त्याच्यानंतर आणि आता आहे रिसेप्शन. तर रिसेप्शन मध्ये जो ड्रेस घातलेला होता मी व्हाईट कलरचा, तो बॅकलेस ड्रेस होता. तर तो पण ड्रेस मी चंदीगड वरूनच मागवला आहे माझ्या त्या फ्रेंड थ्रूच. आणि तो ऍक्च्युली ड्रेस बॅकलेस होता त्याच्यामुळे, आणि मला हेअरस्टाईल ओपन मध्ये नाही ठेवायची होती, म्हणून मग मी काय केलं, त्याच्यावर एक वेगळा त्याला फ्युजन द्यायसाठी मी तिची जी डोक्यावर मी ओढणी घेतलेली आहे ती मी कस्टमाइज करून घेतलेली होती, सेम फॅब्रिक मध्ये आणि सेम स्टोन वर्क मध्ये. मेटाफर स्टुडिओ त्यांनी मला ती कस्टमाइज करून दिलेली होती. तर त्या ओढणीमुळे त्या ड्रेसला एक वेगळा लुक आला. ऍक्च्युली त्या ड्रेसवर ती ओढणी नव्हती आलेली, हे मी फ्युजन क्रिएट केलेलं होतं की थोडं काही वेगळं दिसायला. आणि माझ्या लग्नाच्या अटायरवर पण अशी काही ओढणी नव्हती डोक्यावर ठेवायला, म्हणून, आणि ते नवरीची फिलिंग पाहिजे होती म्हणून मग मी ते रिसेप्शन मध्ये कॅरी केलं होतं तसं. आणि प्रणवचा ड्रेस जो आहे तो पण पुण्यावरून Groom स्टिच करून आलेला होता. ग्रूम कल्चर, द ग्रूम कल्चर. आणि ते जे फॅब्रिक होतं ते अरमानीच होतं, त्याच्यामुळे तो जो फील होता आणि जो तुम्हाला जो वाटत आहे ना, तो दिसत आहे, तो मी फील करू शकत आहे घातल्यानंतर. तो एकदम खूप सुंदर, म्हणजे त्याला म्हणजे तो साळामुळे होतच नाही, तो तसा जसा ठेवला तसाच राहतो आणि खूप एक्सलंट आहे. आणि त्याच्यानंतर मी भरपूर माझे जे ब्लेझर्स आहे, सूट्स आहे, ते मी तिथनच बोलवले आहेत अरमानी मटेरियल मध्ये. बिकॉज आता ती थोडी फ्रेंडशिप एक एस्टॅब्लिश झालेली आहे प्रणवची आणि त्या ते पण दादाची. आमचे ब्लॉग्स तर बघतात. ते मग प्रणव त्यांना मेजरमेंट पाठवतो आणि तो दादा पूर्ण कस्टमाइज करून प्रणवला कुरिअर करतो, पर्पल बसनी तो कुरिअर करतो स्वस्तामध्ये एकदम. तर त्या गौरव दादाचा पण मी नंबर सगळे मेन्शन करेल, जर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता त्यांच्याकडनं. येस. आणि व्हॉट नेक्स्ट झालं ना. येस. तर अशी आमचे वेडिंगचे सगळे जुगाड होते. खरंच, पण नवरदेवापेक्षा नवरीचं जरा जास्त या गोष्टी राहते. कपड्यांपासून, साड्यांपासून, ज्वेलरीज. मुलांचं एवढं काही राहत नाही, बट स्टील भरपूर काही गोष्टी आहे ज्या मी ह्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देणार आहे. तुम्ही तिथे जाऊन ऑर्डर करू शकता. रेल्स दीपालीनी भरपूर काही छान गोष्ट शेअर केली आहे. मी नेहमी कमी बजेटमध्ये, म्हणजे मला पाहिजे असतात, माझे एक्सपेक्टेशन असतात इथे, आणि मी प्राइस आपलं ठेवते इथे. आणि ते इथून इथे कसं मीट करायचं त्याच्यासाठी मग मला भरपूर जुगाड लावावं लागतं. बाशिंगचा जो आहे जुगाड, तो म्हणतो दीपाली इथे काय करत होतो, अरे थांब ना म्हणे. तिने मला तेव्हा सांगितलं नाही, तिने मनी घेतली, ती तिथे गेली, त्यांना सांगितलं हे आम्हाला ह्या डेटला पाहिजे म्हणून. म्हटलं काय, ते पहा म्हणे आता आम्हाला बाशिंग करून दे म्हणे. तर येस, असे इनोव्हेशन करून तुम्ही 300, 400, 500 रुपये त्याच्यामध्ये खर्च केले, ते दीपालीने 40 रुपयामध्ये काम केलं. तर तेच आहे, थोडं एक सर्च करा, जितकं सर्च करू शकता ना तितकं इंस्टाग्रामवर रिसर्च सुरू राहू द्या. कुठलं पण इव्हेंट आहे, कुठलं पण काय, तर कसं घालायचंय, काय करायचंय, इंस्टाग्रामवर रिसर्च करत राहा. पण दीपाली ते प्रत्येकाला होणार नाही, कारण मला असं वाटतं तू थोडी फॅशन मध्ये एक इन्फ्लुएन्स इथं चांगला आहे. मुलींचं असते, मुलांचं इतकं नाही राहत. बट स्टील दीपालीमुळे माझी थोडी फॅशन सेन्स बेटर झालेली आहे, हे मी खरंच तिला म्हणतो. कारण ती मला सांगते प्रणव असा घातलं तर तू चांगला दिसेल, चल लेट्स ट्राय नाव. तर असे मी भरपूर, जो बाकू टूर झालाय, सगळे टूर झाले, दीपालीचे पूर्ण व्हेरिएशन्स होते. कारण असं नाहीये की म्हणजे मला असं घालायचंय म्हणून असं नाही. आमचं दोघंही कसं आम्ही कॉम्बिनेशन मध्ये पुढे जाऊ, तर त्या तिथनं ती विचार करते. पण प्रणवनी तू पण असं कधी नाही म्हटलं, जसं मी त्याला ऑप्शन द्यायची, हे नाही हे घाल, काहीतरी वेगळं घाल, पण तो नेहमी रेडी राहायचा की हा ठीक आहे चालेल, तू म्हणत आहे ना तर ठीक आहे मी घालतो असं. आणि रियूज करायचा जास्त प्रयत्न करा, बिकॉज कसं आहे ना, सगळ्या गोष्टी खूप महाग झालेल्या आहेत आणि त्या गोष्टीचा परत वापर होईल नाही होईल हे आपल्याला नाही माहिती. म्हणून कसं ना, कमी प्राइस मध्ये झाल्या पाहिजे सगळ्या गोष्टी आणि रियूज पण झाल्या पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल जी साडी आहे ती नऊवारी आहे, मी सांगितलं नाही, बरं झालं टॉपिक निघाला.
ती साडी जी आहे मी ती स्टिच नाही केलेली आहे. जर मी ती स्टिच केली असती नऊवारी पॅटर्न मध्ये तर ती साडी कम्प्लिटली खराब झालेली असती. मी डबल कुठे घालणार होती? रियूज व्हायला पाहिजे म्हणून मग मी ती पार्लरवालीकडनं नेसून घेतली होती त्या पॅटर्ननी, जेणेकरून की माझी साडी नको वेस्ट व्हायला. बिकॉज लग्नाची साडी म्हणजे हे खूप जास्त प्रिय असते की लाईफ टाइम पर्यंत सोबत व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 2.5 मीटरचं कापड एक्स्ट्रा आहे. जर मी साडी पण नेसली तर त्या 2.5 मीटरच्या कापडचं मी जियानासाठी काहीतरी क्रिएट करू शकते इन फ्युचर. तर येस, ती साडी वेस्ट नाही गेली माझी. तर हा आमचा ओव्हरऑल हा वेडिंग हॉल होता फ्रॉम रोका टू रिसेप्शन. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर तोपर्यंत तुम्ही हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.